नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 8 ऑक्टोबर 2024। माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आता जे शेतकरी सोयाबीन काढत आहेत त्यांना तुम्ही काय करा, आजचा दिवस आणि उद्याच्या दुपारी 4 वाजेपर्यंत, म्हणजे उद्या दुपारी 9 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वळ्या झाकून ठेवा। कारण की तसं तर पाऊस आजच सुरुवात होणार आहे, पण उद्याच्याला 4च्या नंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पडायला दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। खूप दिवसापासून सांगत आहे की 9 ऑक्टोबर पासून राज्यात पाऊस सुरू होणार आहे। 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस दररोज वेगवेगळा भाग बदलत पडणार आहे। शेवटचा पाऊस आहे, परतीचा पाऊस आहे, जोराचा पाऊस पडून जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे। काही म्हणजे कारण की चना पीक आपलं सोयाबीन काढलेलं आणि त्याच्यावर हरभरा करण्यासाठी पाऊस हा वरदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सर्वप्रथम आपण काय करू, आज आहे 8 ऑक्टोबर 2024। आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू, सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्हा, तसेच बीड जिल्ह्याचा पाटोदा भाग, त्याच्यानंतर परभणीच्या इकडे पूर्णाकर, इकडे नांदेड आणि इकडे यवतमाळ, इकडे हिंगोलीपर्यंत आजच रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे मध्य रात्रीच्याला पाऊस पडायला दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण हा पाऊस उद्याच्याला मात्र 9 ऑक्टोबरला तो पाऊस मात्र राज्यातला म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत, 9 ऑक्टोबरला 4 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 4च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू व्हायल्यानंतर रात्रीच्याला सगळीकडे अशा विजेच्या कडकड चालू झालेला दिसेल। म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन आज वाटल्यास काढा, झाकून ठेवा, उद्या दुपारपर्यंत देखील जमतंय, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि तुम्हाला एक सांगतो की हा पाऊस समजा हे पूर्व विदर्भात कमी राहणार आहे। पूर्व विदर्भात 11-12 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे। म्हणजे पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की 12, 13, 14, 15, 16 पर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। आणि पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे, बुलढाणा, अमरावती, अकोला, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा, 10 तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार, म्हणून तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन असेल तर काढा, झाकून ठेवा, कारण की पाऊस जवळपास 17 तारखेपर्यंत चालणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये मात्र उद्या 9 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे भाग आहे, प्रत्येक गावाला म्हणजे 1 ते 2 दिवस पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे ह्या 17 ऑक्टोबर पर्यंत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जिल्ह्यावर सांगतो, म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो, नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे, हिंगोली एक राहणार आहे, त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे, लातूर एक राहणार आहे, बीड जिल्हा एक राहणार आहे, जालना जिल्हा एक राहणार आहे, त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्हा जोरात पडणार आहे, नगर, संगमनेर, शिर्डी, राहता, कोपरगाव, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड, कन्नड ह्या भागामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे। म्हणजे 17 तारखेपर्यंत हे सांगितलेलं एवढ्या पट्ट्यात जोरात पाऊस पडणार आहे। फक्त पूर्व विदर्भात कमी राहणार आहे, हे परतीचा शेवटचा पाऊस, आणि पश्चिम विदर्भात देखील पडणार आहे, पण थोडाफार कमी पडणार आहे, म्हणून पश्चिम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात देखील 10च्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन उद्यापर्यंत झाकून ठेवा, वाटल्यास पावरापर्यंत झाकून ठेवा, आणि तुम्ही तुमच्या आलेल्या पिकाची काळजी घ्या। कारण की मी खूप दिवसापासून सांगायला की 9 ऑक्टोबर पासून ते 17 ऑक्टोबर पर्यंत जास्त पाऊस आहे। परत एकदा आणखीन सांगतो, हा पाऊस म्हणजे उद्या 9 तारखेपासून 9, 10, 11, 12, 13 पर्यंत राहणार आहे, आणि त्याच्यानंतर परत राज्यामध्ये 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर दरम्यान परत हे म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी ह्या भागात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणजे 16-17 ऑक्टोबरचा पाऊस मराठवाड्यामध्ये जवळपास 6-7 जिल्ह्यात खूप जोरात पडणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी उघाड भेटेल तसं तुम्ही तुमचं सोयाबीन काढा, वळे लावून घ्या, झाकून घ्या, कारण की जितकं समजा दुपारपर्यंत काढा तितकंच उचला, तितकंच झाकून घ्या, कारण की तुमचं आलेलं पीक पदरात पडेल, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण राज्यात सांगू इच्छितो की आता 9 तारखे हे पाऊस गेल्याच्या नंतर
18 तारीख झाल्याच्या नंतर परत राज्यामध्ये काय होणार, धुई येणार आहे. 14-15च्या दरम्यान एकदा थोडी धुई येईल. 14 तारखेला देखील धुई येणार आहे. लगेच धुई आल्याच्या नंतर लगेच जाळे दिसले की तुम्ही म्हणायचं आता पाऊस निघून जाणार आहे. जाळे धुई पडल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला तिथून पाऊस निघून जातो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण पहिल्यापासूनच मी सांगतो की यावर्षी 5 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हे सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. परत सर्व शेतकऱ्याला सांगतो की उद्या 4 वाजेपर्यंत 9 ऑक्टोबर रोजी 4 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीनच्या वळ्या झाकून घ्या. शेतामध्ये भुसकट असं कुटार म्हणतात, काही जण भुसकट म्हणतात, ते कुटार असेल झाकून ठेवा. ते खराब होणार नाही, तुमच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि हे पाऊस जोरात पडला असल्यामुळं आताच मला 1-2 शेतकऱ्याचे, गोदावरी नदीच्या शेतकऱ्याचे फोन आले, आम्ही मोटर टाकावत का. त्यांना म्हणा फक्त हे एवढा पाऊस जाऊ द्या आणि परत मोटर टाका, कारण की हे पाऊस काय होणार आहे, नाशिककडे पडणार आहे, नाशिककडे जोरात पडणार आहे. त्याच्यामुळे परत पुन्हा त्या नदीला पाणी, पुन्हा त्या आपलं जायकवाडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर मांजरा धरण देखील फुल झालेलं आहे, तिकडे पाऊस पडणार आहे, त्याचं पाणी सोडावं लागणार आहे. पुण्याकडे पाऊस पडणार आहे, म्हणून पुण्याच्या त्या उजनीचं देखील थोडंफार 5,000 क्युसेसनं पाणी सोडावं लागेल, कारण की पाऊस थोडा जास्त पडणार आहे. परतीचा पाऊस पण शेवटचा पाऊस जोरात पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.